नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की यावर्षी आता गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका आहेत, तर त्या अखेर लागलेल्या आहेत, त्या जाहीर झालेल्या आहेत. काही ठिकाणी झाल्यासुद्धा आहेत आणि इतके वर्ष म्हणजे 2021 मध्ये होणं अपेक्षित असलेल्या या निवडणुका अखेर आता 2025च्या अखेरीस लागल्या आहेत. तर इतकी वर्ष वाट बघणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, चळवळीतले कार्यकर्ते असतील, हे आता या निवडणुकांमध्ये लोकांचे प्रश्न घेऊन उतरलेले आहेत. आणि त्याच्यापैकीच एक आहेत श्वेता सीमा विनोद पाटील, ज्या पिंपळगाव शिंदाड या जळगावमधल्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्या आज आपल्यासोबत आलेल्या आहेत. तुमचं खूप स्वागत. थँक्यू. तर ह्या एकूणच ह्या निवडणुका आणि तुमचा इथपर्यंतचा प्रवास याबद्दल आज आपण चर्चा करूया. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचे की ही निवडणूक लढवायची या निर्णयापर्यंत तुम्ही कसं पोहोचलात? माझं आधीपासूनच असं होतं, म्हणजे खूप आधीपासूनच मला इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मी गावात पण होते, म्हणजे 10वी पर्यंत जोपर्यंत गावात होते, तर 10वी नंतर पण एक आंदोलन आम्ही गावात सुरू केलं होतं. आणि त्या आंदोलनात एक ग्रुप तयार झाल्यामुळे त्याच्यानंतरच्या म्हणजे मी पुण्यात शिकायला आले, त्याच्यानंतर पण 3-4 वर्ष कंटिन्यू मी ग्रामसभांना जायचे. एक ग्रामसभा तर आम्ही अशी 1,500-2,000 हजार लोकांची ग्रामसभा घेतली होती आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेतली होती, गावाच्या प्रश्न जे आहेत विकासाचे त्याच्यावर. आणि तेव्हापासूनच असं होतं, म्हणजे हे माझंच मत नव्हतं, तर गावातल्या लोकांना पण असं वाटायचं मी ग्रामपंचायत लढवावी एका टप्प्यानंतर. पण नंतर आपले जे प्रश्न असतात, आपले करिअरचे प्रश्न आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे मग माझं ते काही गावाकडे लगेच परत जाणं आणि ग्रामपंचायतीत लक्ष घालणं झालं नाही. पण आता मला असं वाटलं की इतक्या वर्षानंतर काहीतरी संधी मिळाली आहे. काँग्रेसचं एक चांगलं NSYचं पद मला मिळालं, जनरल सेक्रेटरी. आणि ते पद मिळाल्यानंतर तसे मला पक्षासाठी म्हणून काम करायचंच आहे. आणि ते काम करत असताना जर इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे आणि आता निवडणुका आहेत, तर का नको संधी, म्हणजे आहे संधी तर घ्यायला, असं म्हणून मग मी त्यात उतरले. तर म्हणजे हे आत्ता नाही ठरलेला निर्णय, हे खूप आधीच स्वप्न ठरलेलं होतं. बरोबर आहे. आता ऑलरेडी म्हणजे अनाऊन्स केलं, ते पण एकदम अनोख्या पद्धतीने लोकगीतांच्या कार्यक्रमामधनं हे जाहीर केलं आणि त्याच्यानंतर काम सुरूच झालेलं आहे की म्हणजे फेसबुकवर तुमच्या पोस्ट बघतच असतो की ऑलरेडी तुम्ही तिथे आरोग्य सेवेचं तिथलं सगळं बघताय, तिथलं एक बस स्टँडचं नूतनीकरण झालेलं आहे. तर हे सगळं काम कसं सुरू आहे, कोणत्या कोणत्या टप्प्यात सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही प्रश्न होते ना, म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे, बस स्टँडचा प्रश्न, तो आताचा प्रश्न नाहीये. म्हणजे आमचं बस स्टँड मी लहान असेल, म्हणजे पहिली दुसरीला असेल तेव्हापासून तसंच आहे. त्याला कुणीच हात लावला नाही एवढ्या वर्षात जाऊन. आणि हा मुद्दा असा नाही की मी आता निवडणुकीला उभी राहते म्हणून. माझं ठरलेलंच होतं की जेव्हा आपण गावाकडे जाऊ आणि काम करायला सुरुवात करू, तर 2-4 महत्वाचे मुद्दे आपल्याला काय घ्यायचे हातामध्ये. त्यातलं हे मुद्दे होते की एक बस स्टँडचा मुद्दा, एक आरोग्याचा मुद्दा आहे, रस्त्यांचे मुद्दे आहेत जे खूपच भयानक आहे. मग ते कसं आपण सत्तेत असू नसू, तिथले जे सत्तेत असणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे राहून, त्यांच्या सोबत राहून आपण हे काम करून घेऊ असं मी ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा मी आता गावात गेले आणि काम करायला सुरुवात केली, तेव्हा हे कार्यक्रम घेणं हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं, मग आपण काहीतरी विधायक करतोय ना, तर मग हे ठरलेले काम आपण सुरुवात करावी असं ठरलं. त्यात शाळेतल्या मुली माझ्याकडे आल्यात आणि त्या म्हटल्यात की ताई, तू बाकीचे कामं नंतर कर, पण आधी ते बस स्टॉप नीट कर, कारण की तिथे उभं राहायला जागा नाही. आणि आमचं गावाची शाळा खूप मोठी आहे, वेगवेगळ्या गावांत मुली तिथे शिकायला येतात, कॉलेजला येतात. आमच्या गावच्या मुली तालुक्याच्या ठिकाणी जातात, तर खूपच प्रॉब्लेम होतो, आम्हाला उभं राहायला जागा नाहीये, तर त्याचं काहीतरी कर. म्हणून ते आम्ही हाती घेतलं आणि ते खूप छान झालं. आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्या गावातून, की ज्या कामाला कोणीच हात लावला नाही एवढे वर्ष, ज्या कामाला म्हणजे दुर्लक्ष केलं, ज्या गोष्टीकडे, बेसिक गोष्टीकडे, ते काम केलं. म्हणून दुसरा आरोग्याचा जो मुद्दा आहे आमच्या सरकारी दवाखान्याचा, तो तर इतके वर्ष झाले, म्हणजे, आणि असं नाही की तो मीच आता उचललाय असं, मध्ये मध्ये पत्रकार जातात, प्रश्न विचारतात, पण तो तिथेच थांबतो. एक बातमी होते आणि थांबतो, एक बातमी होते आणि थांबतो. आता आम्ही असं त्यावर ठरवलंय की इलेक्शन असो नसो, म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा हा जो आपला सरकारी दवाखान्याचा मुद्दा आहे तो आपण लावून धरायचा. म्हणजे जोपर्यंत तिथे एक परमनंट डॉक्टर येत नाही, तिथल्या गोष्टींचं तिथे कर्मचारी होत नाही पूर्ण, तोपर्यंत. आणि मग त्यासाठी जे काही करावं लागेल, जिथपर्यंत जावं लागेल, मंत्र्यांना निवेदनं द्यावी लागतील, ब्युरोक्रेसीमधले जे लोक आहेत ज्यांना भेटावं लागेल, ते सगळं आपण करू असं ठरवलंय. बाहेर लावू का? ओके, वाव. या साईडला लावू का? ते ठीक आहे, पण तो असा फिरला होता आणि तो स्किनला हे झालं होतं की आठ भेटते. आता बघ, इज दिस ओके? तिचं माईक पण थोडं वर इकडे घेतली, वरच लाव, म्हणजे तुझं जे बाहेरच्या बाजूला कॉलर आहे ना. अच्छा, वरच्या बाजूला. ओके.
नाही, तिथं मग ओढणी लागेल. थोडंसं इथं अलीकडे लाव. बस. हा. हो? हम्म. हो. Sorry काय? नाही नाही ओके. हां ओके वेअर वॉज आय. हां हे झालं होतं ना आपलं. तर तुम्हीच म्हणणार का पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये? हो हो इंटरव्ह्यू मध्ये तुम्हीच म्हण. हा ते खूप आदर द्यायला पाहिजे ना हा निवडणूक कॅन्डिडेट मग काय. हो येस. तर आता आपण बघतो की कुठल्याही लेवलला निवडणुका ज्या झालेल्या आहेत आता गेल्या काही काळात, तर तिथले निवडणुकांमधले जे मुद्दे असतात ते खूप वेगळे असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेतच वेगवेगळे, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात धार्मिक ग्राउंड्सवर किंवा जातीपातीवर अपील केले जातात. त्याच्यावर मतदान होतानाही काही ठिकाणी आपल्याला दिसतं. तर आता इथं पिंपळगाव शिंदाडमधले मुद्दे नक्की काय आहेत? तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुद्द्यांवर मतदान इथं होणार आहे आणि कुठले मुद्दे महत्वाचे आहेत? बरोबर. जात वास्तव आपल्याकडचं आहेच, हे आपण धरून चाललं पाहिजे. एका टप्प्यानंतर की आपल्या जातीचं आहे, आपल्या धर्माचं आहे, पण मग म्हणून मतदान होण्याच्या आणि आता आपण बघितलं की तसं होतं. पण कॅन्डिडेट म्हणून तुम्ही जे लोकांना देता, तुम्ही जे काही नरेटिव्ह सेट करता की तुम्हाला जातीच्याच मुद्द्यावर मतदान करायचंय, म्हणून मग तसं माइंडसेट तयार होतो की जातीच्या मुद्द्यावर करायचंय, धर्माच्याच मुद्द्यावर करायचं, हा नरेटिव्ह सेट होतो आणि मग धर्माच्या मुद्द्यावर मतदान होतं. आता आमच्याकडे काय झालंय की वर्षानुवर्ष जे समोरचे गट आहेत, म्हणजे बीजेपी आहे, शिंदे सेना आहे, उभाटाचे आहे, जे आमच्याकडे होते झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्यांनी काय केलं इतक्या वर्षात की माझ्या गावात येऊन तुम्ही बघाल, गावाच्या आसपास पण बघाल, तर गावाकडे येणारा प्रत्येक रस्ता खराब आहे. पाण्याचं खूप पाऊस पडून पण, म्हणजे आता आमच्याकडे ते ह्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि खूप धरणं असून पण पाण्याचं नियोजन नसतं, तर उन्हाळ्यामध्ये 15-15, 20-20 दिवस पाणी नाहीये. एक कंडिशन अशी होती 10-12 वर्षांपूर्वी की आमच्याकडे मुलगी, म्हणजे आमच्या गावातल्या मुलाला मुलगी द्यायची नाही कारण की तुमच्याकडे पाणी येत नाही. तर म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये जिथे असं पण कंडिशन नाहीये की खूपच दुष्काळ आहे, असं पण नाहीये की खूपच शेतीत पिकतच नाही, असं नाहीये. नगदी पिकं आहेत, कापूस पिकतोय, नंतर मोसंबी पिकते, मोसंबीच्या बागा आहेत, सीताफळाच्या बागा आहेत, एक भाग आहे जिकडे केळी पण पिकते. असे नगदी पिकं असून पण बाकीच्या सुविधा काहीच नाहीये आणि तसं स्थिर नाहीये. म्हणजे आमचं मतदारसंघ म्हणून काही स्थिर नाहीये, सगळ्या समस्याच आहेत. आणि याची समस्या तर खूप आहे. म्हणजे आमचे सगळे तरुण पोरं, म्हणजे आता आमच्या गल्लीत आणि गावात फिराल ना, तर दिसणारच नाहीत तरुण पोरं. जे शिक्षण घेतलं, ज्यांनी शिक्षण घेतलं ते सगळे पुणे, मुंबई, आता नाशिक आणि मग आता संभाजीनगर असे सगळे शिफ्ट झालेत किंवा तिकडे गुजरातमध्ये गेलेत आणि बेंगलोरला. तर मग पोरच नाही आहेत गावात, पोरं पोरी, तरुण पोरं पोरी दिसणार नाही. मग ह्या मुद्द्यांवर काम कोण करेल? मग ह्या मुद्द्यांबद्दल बोललंच गेलं नाही. मग जे राजकारणी निवडून येतात ना, ते फक्त एवढ्याच माइंडसेटने निवडून येतात की आपल्या जातीचं एवढं वोटिंग आहे, तेवढं वोटिंग मिळेल आणि पैसे वाटू शेवटच्या 4 दिवसात. म्हणजे मी बसले आता राजकारण्यांसोबत आणि त्यांनी खूप राजकारण केलं, इतके वर्ष त्यांनी आमच्या भागातून निवडून आलेत आणि आमच्या भागातल्या लोकांची मतं घेत आहेत. आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपण बसतो तेव्हा ते 2-2 तास फक्त एवढ्या गप्पा करत असतात की कसं आता आपल्याला शेवटच्या 5 दिवसात 1 कोटी रुपये असा जाईल आपला, मग 1 कोटी गेला की मग आपल्याला त्यातून निघत पण नाही. गप्पा अशा असतात. मग बाई आपण इतके पैसे ओततो आणि मग त्यातून तर काही निघत पण नाही, मग ते काढायला आपल्याला किती प्रॉब्लेम येतो. म्हणजे जो माणूस आज अशी चर्चा करतो की त्याला 1-1.5 कोटी घालवायचे इलेक्शनमध्ये, तो 5 वर्ष हाच प्रयत्न करेल की त्याला 5, 7, 8, 10 कोटी त्यातून आले पाहिजेत. तर ती विकासाची किंवा ती तशी चर्चा नाहीये. मग मी आल्यानंतर आपण ही चर्चा करू ना की शिक्षणाचं काय आहे, रस्त्यांचं काय आहे, आरोग्याचं काय आहे, मुलींच्या सुरक्षेचं काय आहे. आता पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे, तर मुलींना पळायला ग्राउंड नाहीये गावामध्ये, तर त्याचं काय करायचं. तर याच्यामुळे काय होतं, एक वर्ग आहे ज्यांना असं वाटतं की असं सगळं निगेटिव्ह नाही झालं, एक वर्ग आहे ज्यांना असं वाटतं ह्या मुद्द्यांवर बोललं गेलं पाहिजे. ते खूप परेशान आहेत ह्या मुद्द्यांमुळे, जसं आपण पण आहोत. तर ती लोक आपल्या सोबत आहेत आणि मला असं वाटतं हे पॉझिटिव्ह एक पॉलिटिक्स म्हणून आपण याच्याकडे बघू, म्हणजे कदाचित. आणि मला खूप विश्वास आहे की ते होऊ शकतं. सातत्याने ह्या मुद्द्यांवर बोललं गेलं आणि तसा नरेटिव्ह आपण सेट केला तर जे आता आपल्याबद्दलची चांगली मतं आहेत कामांबद्दलची, ती मतदानामध्ये पण परावर्तित होतील. बरोबर. आता तुम्ही हा शब्द वापरलात की विकास कामं काही होत नाहीत किंवा विकास काही झालेला नाही. आपण बघतो की हा शब्द सध्याच्या काळात भरपूर वापरला जातो वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागात आपण बघतोय की विकासाच्या नावाखाली एक वेगळं मॉडेल तिथं आणलं जातंय. मात्र विकास, तिथल्या लोकांना जो विकास हवाय त्या विकासाकडे मात्र कुणाचं लक्ष नाही किंवा त्याबद्दल बोलत नाहीये.
तर तुमच्या गटात जर तुम्ही बघितलं तर विकास म्हणजे नक्की काय, विकास म्हणजे नक्की लोकांना काय अपेक्षित आहे, म्हणजे बरोबर. त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स किंवा मोठे प्रदूषणकारी प्रकल्प किंवा असं काहीतरी मोठे रस्ते एकदम 6 पदरी 8 पदरी असे अपेक्षित आहेत की अजून वेगळ्या काही गोष्टी आहेत ज्या विकास नाही. म्हणून लोकांना हवे? विकास म्हणून जे आता मोठ्या शहरांमध्ये दिसतं ना ते मला बिलकुल अपेक्षित नाहीये. त्याच्याने आपण पाहिले की प्रश्नच जास्त उभे राहिलेत. म्हणजे तुम्ही विकास विकास म्हणून जे काही मॉडेल आणलं त्याच्याने खूपच प्रश्न आरोग्याचे आणि प्रदूषणाचे सगळे प्रश्न आपण निर्माण करून, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण करून ठेवलेत, आपल्या जीवनशैलीचे प्रश्न निर्माण करून ठेवलेत. तर तो विकास नकोय. बेसिक काय असतं विकास म्हणजे काय, की आम्हाला एका जागावरून दुसऱ्या जागी जायला एक सुरक्षित रस्ता पाहिजे, तेवढा झाला पाहिजे. आम्हाला चांगली हवा पाहिजे जगण्याला. आम्हाला डॉक्टरांकडे गेलं की कमी पैशात आमचं नीट फ्रीमध्येच खरं तर इलाज झाला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे. आमच्या पूर्ण सुरक्षित वाटलं पाहिजे रस्त्यांवर. याला आपण विकास म्हणू. आमच्या बायापुरीनं रस्त्यावर फिरताना जर असुरक्षित वाटत असेल, काहीतरी घडतच असेल सातत्याने, तर त्या म्हणजे त्या रस्त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही चौपदरी रस्ता बांधला तरी त्याचा काही उपयोग नाही. आता मी ज्या लाईन ऑफ थॉट मध्ये मी विचार करते ना की काय काय केलं पाहिजे, त्यात माझं हे 2-3 मुद्दे आहेत की हे जे बेसिक प्रश्न आहेत ते सोडवणं. पण दुसरं असं की आमच्याकडे, मी आधीच म्हटलं की आमच्याकडे पिकं चांगले पिकतात पण शेतीपूरक व्यवसाय काहीच नाहीये. म्हणजे काही वेगळा व्यवसाय आणायची गरज नाहीये की चला IT कंपनी आणली असं काही गरज नाहीये. तिथे शेतीपूरक काहीतरी दिलं, तिथल्या तिथे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला. म्हणजे आमच्याकडे खूप शेतकरी असे ज्यांच्याकडे फक्त 1-1, 1.5, 2-2 एकर शेती आहे, त्यांच्या मालाला नीट भाव मिळाला, त्यांचं काहीतरी त्या मालाचं काहीतरी झालं, पुढे शेतीपूरक काहीतरी निर्माण झालं, तिथे त्यांना रोजगार मिळाला. तर याच्याकडे मी विकास म्हणून बघते. तिथल्या लोकांचे बेसिक प्रश्न सोडवले जावेत, पण ते करत असताना आजूबाजूच्या पर्यावरणाचा किंवा लोकांचा त्यांचं शोषण नाही झालं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये, असं म्हणून विकासाकडे बघते. नाहीतर आपल्याकडे काय आहे की मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या करायच्या, 15-15 तास राबवून घ्यायचं आणि याला आपण विकास म्हणायचं. म्हणजे आता मी पुण्यात जेव्हा आपण राहतो तर सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडतात, 8-9ला ऑफिसला पोहोचतात, रात्री आणि रस्ते खराब, ट्रॅफिक जाम, सगळं वाईट परिस्थिती, रात्री 10-11ला घरी येतात आणि त्यातून तो पगार मिळतो महिन्याचा, त्याच्यात EMI जातो आणि ह्या मॉडेलला आपण विकास म्हणतो. म्हणजे म्हणजे तुम्ही जगता कधी, मग तुम्ही एका माणसाचं पूर्ण शोषण करून घेता त्या सगळ्यामध्ये आणि त्याला त्या 30-40 हजारासाठी पूर्ण राबवून घेतात. तर याच्याकडे काही मी विकास म्हणून बघू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही तिथं वाढलात, गावात वाढलात, त्याच्यानंतर तुम्ही शहरातही राहिलेला आहात, तुम्ही इथंही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होतात. तर इथलं राजकारण आणि तिथलं राजकारण ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? आणि विशेष म्हणजे आता जेव्हा तुम्ही प्रचार करताय, आता तुम्ही आधी तुम्ही ह्याच्यामध्ये होताच ऍक्टिव्ह, ग्रामसभा असतील किंवा अजून काही असेल, पण त्याच्याबरोबर आता तुम्ही ऍक्च्युली निवडणुकीत उतरलेला आहात, तर तुम्हाला काही फरक जाणवतोय का राजकारणात, किंवा कसं राजकारण केलं जातं, लोक कसं बघतात ह्याच्याकडे, तिथले नेते कसं बघतात, ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो का? हा, बराचसा फरक दिसतो. म्हणजे कसं असतं शहरामध्ये ना थोडंसं मला तो शब्द नाही समजणार, पण खूप चौकटींमध्ये आपण बघत असतो गोष्टी. गावाकडे कसं सोडून देण्यासारखं पण खूप असतं. म्हणजे कधीतरी मनावर घेतील, कधीतरी मनावर पण घेणार नाहीत, असं असतं. त्याच्यामुळे खूप मजा होते की असं खूप सिरियसली नाही घेतलं जात बऱ्याचदा. आता मला एक अनुभव म्हणजे मला सांगायचा आहे की, आणि काही पण अफवा उठतात. आता ते अफवा तर आज सोशल मीडियाने उठतात, पण गावातल्या अफवा खूप वेगळ्या असतात ज्या चर्चांमधून होतात. कारण की तिथे ना सातत्याने लोक एकमेकाशी बोलत असतात. सकाळी 6-7 वाजेपासून तुमच्या गप्पा सुरू होतात, गल्लीत बसतात, कुणीतरी काहीतरी बोलतंय, दूध घ्यायला गेलं तिथे गप्पा झाल्या, नळावर गप्पा झाल्यात, असं दिवसभर गप्पा सुरू असतात. आपल्याकडे तेवढं काही म्हणजे आपण मोबाईलवर बोलतो शहरात असताना, त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या फेक न्यूज आणि हे पसरतं ते मोबाईलवरून पसरतं, तिथे त्या समोरासमोर पसरतात. आता माझ्याकडे एक मजेशीर गोष्ट अशी घडली की 20 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवला होता माझ्या वाढदिवसानिमित्त, आणि त्या दिवशीच मी घोषित केलं की उभी राहते असं तसं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हटल्या, तू कुठले रुमाल वाटलेत? मी म्हटलं कुठले रुमाल? ते म्हटले की सगळ्या कॉलनीतल्या बाया मला म्हणतायत की तुमच्या सुनेने रुमाल वाटलेत, तिचा फोटो आहे त्याच्यावर, आणि ते रुमाल आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. मी म्हटलं आपण असे रुमाल काढलेच नाहीत आणि कशाला वाटू ना आपण रुमाल काय वाटायचे आपल्याला? ते म्हटले नाही, ते रुमाल त्यांनी बघितलाय आणि त्या रुमालावर दिवसभर चर्चा झाली. म्हणजे जो रुमाल अस्तित्वात पण नाहीये त्याच्यावर चर्चा झाली, मग तो कोणीतरी बघितला होता. तर म्हणजे खूपच मजेशीर पण असतं हे सगळं. आणि एक हे पण असतं की कदाचित मी काहीतरी चांगलं काम करते आणि कुणीतरी युवा नेतृत्व इतक्या वर्षानंतर येत आहे म्हणून गाव म्हणून लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या पक्षाची, म्हणजे पक्ष कुठले असू दे, आता माझा पक्ष वेगळा आहे आणि इतरांचा पक्ष वेगळे, आयडिओलॉजी सगळी वेगळी आहे, तरी पण लोक असं म्हणजे माझ्या
माझ्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला RSSचे आणि BJPचे लोक येऊन बसलेले होते की आहोत आम्ही सोबत तू कर असं म्हणून. तर अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि जेवायला आम्ही जेव्हा दुपारी जेवायला एकत्र बसतो 20-25 लोक, त्यात सगळ्या पक्षाचे लोक असतात. म्हणजे पदाधिकारी असतात, शिंदे सेनेचे पदाधिकारी आहेत, BJPचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आणि असे जेवणं होतात. आणि एकमेकाला खूप असं बोलून टोमणे मारून परत आपण सोबत आहे, मग तू असं पण कर. म्हणजे काही वेळ आता दुसऱ्याच पक्षाचे लोक आम्हाला फोन करून सांगतात, तू असं कर श्वेता, हा जो मुद्दा आहे ना तो घे, तो चांगला प्रभावी होईल बरं का, लोकांना त्या मुद्दा उचलला पाहिजे. तर हे कदाचित मला इथे नसतं जाणवलं. इथे आपण खूप असं घट्ट धरून ठेवतो आयडिओलॉजी आणि ह्या सगळ्याला. तिथे काय होतंय, गाव पातळीवर गावाच्या प्रश्नांना महत्व दिलं जातं पक्षापेक्षा आणि आयडिओलॉजीपेक्षा, असं होतंय. तर ती एक मजा येते. ही देवाणघेवाण महत्वाची वाटते की तुम्ही जे म्हणत की वेगवेगळ्या आयडिओलॉजीज, वेगवेगळे पक्ष, हे लोक जे एकत्र बसतात, काहीतरी चर्चा होतात, काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर चर्चा, म्हणजे टोमणे पण होत असतील पण गंभीर विषयांवर पण चर्चा होत असतील, तर ही देवाणघेवाण महत्वाची वाटते. बिलकुल. म्हणजे खूपच आपण म्हणजे हे होऊन जाणं की आता माझंच म्हणणं खरं आहे असं करण्यापेक्षा चर्चा होणं. म्हणजे एक RSSचा व्यक्ती आणि काँग्रेसचे लोक समोर बसून जर एकमेकाला बोलत असतील की काय बाबा तुम्ही असं करता, तुम्ही असं नाही केलं पाहिजे, तर ती चांगलीच गोष्ट आहे ना. तुम्ही एकमेकाला म्हणजे करेक्ट करत जाणं थोडंफार. सगळंच तुमचं जमेल असं माहित नाही, पण एकमेकाकडे बघायचंच नाही, असं तिथे घडत नाही. तर संवाद राहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो संवाद गाव पातळीवर खूप होतो. तर ते एक चांगलं, म्हणजे माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. खूप वर्ष, 5-7 वर्ष पुण्यात आणि बाहेर राहिल्यानंतर, तिथेच गेल्यानंतर असं की असा संवाद होऊ शकतो. आणि खूप टोकाचं हे पण असतात, मतांतर पण असतात की माझं हे टोकाचं मत आहे आणि तुमचं पण टोकाचं मत आहे, तरी ते ऐकून घ्यायची कॅपॅसिटी असणं हे पण मला महत्वाचं वाटतं. बरोबर आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की ह्या निवडणुका प्रलंबित राहिलेल्या आहेत, की बऱ्याच काळानंतर त्या आता होत आहेत. तर त्याच्याविषयी लोकांचं आणि तिथल्या स्थानिक नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, निवडणुकीला उभे राहिले सगळ्यांचंच काय म्हणणं आहे? म्हणजे अखेर आता ह्या निवडणुका लागल्या आहेत आणि होत आहेत का नाही होत आहेत, ह्या ज्या सगळ्या अनसर्टन्टीमधनं फायनली आता त्या होत आहेत, तर त्याचा कसा परिणाम होतोय? आणि इतके वर्ष हे जे प्रलंबित राहिलेले प्रश्न असतील मध्यात, तर त्याचा काय परिणाम होतो? मला एक सामूहिक जाणीव मी ह्या सगळ्याबद्दल मला लक्षात आली. सगळ्या पक्षांची, म्हणजे पक्ष सोडून सगळ्यांना ना म्हणजे कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा, की काय चाललंय, म्हणजे राग आहे ह्या सगळ्याबद्दल, चीड आहे की काय, म्हणजे आम्ही बघितलंच नाही असं कधी. आणि आता निवडणुका तुम्ही फायनली लावताय, त्यात पण तुम्ही म्हणताय की आता नका घेऊ, तेव्हा घ्या. मग तुम्ही पंचायत समितीची याची निवडणूक, तर नगरपंचायतची निवडणूक 48 तासासाठी त्यांनी कॅन्सल केली आहे. तर एक राग खूप आहे की अरे यार हे करतात काय, म्हणजे तुम्ही निवडणुका पण होऊ देत नाहीत का, असं आहे. आणि ते काही फक्त उभे राहणारे लोक असंच नाही, सामान्य महिला, पुरुष ज्यांना मी भेटत असते ना, त्या सगळ्यांचंच ते म्हणणं आहे की हे असं आम्ही बघितलेलं नाहीये कधी, निदान निवडणुका तरी झाल्या पाहिजेत. तर माहित नाही, म्हणजे मला पण स्वतःला असं वाटायला लागलंय, मी गावाकडे गेल्यापासून मला असं वाटतं की मला खूप निगेटिव्हिटी होती की काय चाललंय आणि लोक का विचार करत नाही, लोक का बोलत नाहीत प्रश्नांवर. पण गावाकडे गेलं पण मला असं वाटतं तसं नाहीये, लोकांची पण मतं आहेत, लोकांना पण बोलायचंच असतं की हे चुकीचं आहे, लोकांना पण वाटतं आणि त्यांचा पण एक रोष आहेच, त्यांचं वाटणं आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे मला ना असं पॉझिटिव्हिटी वाटायला लागली लोकशाहीबद्दलची, की असं काही ते लोकशाही, म्हणजे जरी किती पण वाटत असलं, वातावरण खराब असलं आणि सगळं सत्ता एक केंद्रित झाली असली, सगळं मान्य, तरी लोक आहेत जागरूक. आणि ते त्यांना लोकशाही कळते. अजून पण त्यांना हे कळतं की ह्या निवडणुका होऊ दिलेल्या नाहीयेत, तिकडे वोटचोरी होते. आता आमच्याकडेच निवडणूक झाली नगरपंचायतची, तिचं तर किती वाईट पद्धतीने, म्हणजे कुणाचं मतदान आधीच होऊन गेलेलं आहे, कुणीतरी गेलं मतदान केंद्रावर, कुणीतरी दुबार मतदारचे लोक सापडलेत. नंतर बिनविरोध निवडणुका झाल्यात आमच्याकडे नगराध्यक्षपदाच्या, त्याच्यात जो झालेला सगळा दबाव आणणं, प्रेशर टाकणं फॉर्म मागे घेण्यासाठी, तर ते सगळं लोकांनी डोळ्यांनी पाहिलं. तर याच्याबद्दलची जी मतं आहेत ना, ती सगळे सोशल मीडियावर नाही आहेत, पण आपण गावात फिरतो, गावागावांमध्ये ना, तेव्हा लोक उघड बोलतात. म्हणजे मला असं वाटायचं आधी की आपण सोशल मीडियावर जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला खूप भीती असते की अरे आपण असं कसं बोलतो. गावातले लोक जास्त उघड बोलतात आणि शिव्या बिव्या देऊनच बोलतात की यांना म्हणजे असं कसं काय करू शकतो, याला कळत नाही का, असं नाही का. तर त्या लोकांना लोकशाही कळलेली आहे, म्हणजे आहे. आणि मला असं वाटतं की माझा तो विश्वास अजून थोडासा दृढ होत चाललाय की आपण हे टिकवू शकतो. आणि फक्त त्याला एक मार्ग देऊन की याला म्हणजे हे चॅनलाइज कसं करता येईल. सगळ्यांचा रोष वेगवेगळ्या अशा कप्प्यांमध्ये आहे, तो चॅनलाइज करून आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जाता येईल. बरोबर. आता मध्यंतरी ह्या निवडणुका जेव्हा डिले केल्या गेल्या, तेव्हा असा एक सूर उमटत होता काही
विशिष्ट ठिकाणांमधून की काय गरज आहे निवडणुकांची? प्रशासकीय अधिकारी तर करतातच आहेत ना काम, मग अजून ह्या निवडणुकांवर खर्च का करायचा? काय गरज आहे निवडून द्यायची? तर ही काय गरज आहे निवडून द्यायची? म्हणजे तुम्ही तुम्ही काय सांगाल आणि लोकांमधनं काय हे येतंय की इथं स्थानिक स्वराज्य संस्था का महत्वाच्या आहेत, ह्या निवडणुका होणं का गरजेचं आहे? एक तर आपण सर्वात महत्वाचं आहे, आपण सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो जगातली. निवडणुका हाच लोकशाहीचा पाया आहे. निवडणुका झाल्या नाही तर कसं काय तुम्ही लोकशाही म्हणणार? म्हणजे ब्युरोक्रेसीच्या हातात तुम्ही सगळं देऊन टाकणार. आणि ब्युरोक्रेसीवर ऑलरेडी लोकांचा राग आहे की लोक ब्युरोक्रेसीवरचा राग तो एक वेगळा विषय झाला अभ्यासाचा अजून, की तिथे तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत फार. म्हणजे विचारलं तरी ते एक अधिकार असतो, पॉवर असते हातामध्ये. म्हणजे गावातल्या ग्रामपंचायतीला जितक्या पटकन ग्रामपंचायत सदस्याला किंवा सरपंचाला जितक्या पटकन बोलता येतं ना, तितकं तिथल्या तलाठ्याला जाऊन नाही तुम्ही हे करू शकत, बोलू शकत. तो आपल्यातला माणूस नाहीये, तो कुठून तरी बाहेरून आलेला माणूस आहे. तर तो एक वेगळा राग आहे ब्युरोक्रेसी बद्दलचा. आणि निवडणूकच नाही घेतला तर मग लोकशाही कशी म्हणाल ना तुम्ही? मग तुम्ही म्हणा की आम्ही आमचं हिटलरशाही आहे, आम्हीच राहू वर्षानुवर्ष, जे अनेक देशांमध्ये आता होतंय की आम्ही राहू पुढचे 50 वर्ष, आम्हाला निवडणुका नाही घ्यायच्या. तर निवडणुका म्हणजे वरच्या लेवलला तशा महत्वाच्या आणि खालच्या लेवलला ह्या अशा महत्वाच्या आहेत की लोकांना त्यांचे प्रश्न सांगणार कुठे ना. प्रत्येक वेळी आमदार ऍक्सेसेबल नाहीये. तर तुम्हाला ऍक्सेसेबल कोण आहे गावामध्ये? म्हणजे तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम, म्हणजे रेशन कार्डचा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार आहे तुमचा? तुमच्या घरात तुमच्या जागेचा प्रॉब्लेम झाला कोण सॉल्व्ह करणार आहे? तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे कोण सॉल्व्ह करणार आहे? काहीतरी झालं गावामध्ये तर कोण सॉल्व्ह करणार आहे? तर हे छोटे प्रॉब्लेमसाठी आपला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मग जर पुढच्या पातळीवर पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य, एवढेच लोक ऍक्सेसेबल असतात. तर हेच जर लोक नसतील तर जाणार कुठे? आणि जर ही कडीच तोडून टाकली मधली की हे नाहीच आहेत हे लोक आणि हे चालू द्या, प्रशासनावरच चालू द्या, तर हे जे प्रश्न त्यांचे ते प्रलंबितच राहतील वर्षानुवर्ष. आणि ही जाणीव लोकांना आहे. तर मला तरी स्वतःला असं वाटतं की जर आपण असं बघत असू, लोकशाही म्हणूनच बघत असू, तर प्रत्येक कडीवरचा माणूस, ही कडी लोकशाही म्हणजे काही असं नाहीये ना काहीतरी मोठं चित्र, ती एक एक कडी जोडलेली आहे. तर त्या प्रत्येक कडीवरचा म्हणजे ग्रामपंचायत सदस्याची ग्रामपंचायतची निवडणूक होत नसेल ना 1 वर्ष, तर तिथे सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्ही तिथे पराभूत होतो लोकशाही देश म्हणून. तुम्ही एका छोट्या गावातली एक निवडणूक होऊ देत नसाल तर, किंवा बिनविरोध करून टाकत असाल तर, किंवा नोटाचं म्हणजे नोटा त्यात नसेल तर, ह्या सगळ्या पातळीवर तुम्ही पराभूत होत जाता. तर तुमचं मत मांडण्यासाठी की मला माझ्या वॉर्डातला हाच माणूस सदस्य म्हणून पाहिजे, हा नको पाहिजे, किंवा मला नोटाच दाबायचंय, हे म्हणणं मांडण्यासाठी लोकशाही काय असते ना की तुमचं म्हणणं मांडणं, तुमचं म्हणणं पोहोचवणं. तर हे मांडण्यासाठी तुमचं तिथे रिप्रेझेंटेशन असण्यासाठी ह्या प्रत्येक कडीवरचा माणूस महत्वाचा आहे. आणि म्हणून ह्या निवडणुका इतक्या वर्षांनी होत आहेत तर त्याचं एक महत्व पण आहे. बरोबर आहे. निवडणुकांच्या थोडासा आधी आपण जाऊयात की यावर्षी अजून एक मोठा लढा तुम्ही दिलात पुण्यात, आणि निवडणूक अनाऊन्स करायच्या आधी त्याची बरीच चर्चा सुरू होती. आणि पुणे पोलिसांच्या विरोधात काही पुणे पोलिसांच्या विरोधात तुम्ही हा लढा सुरू केलात, पण ओव्हरऑलच ते असं झालं की हा एक खूप मोठा लढा बनला, एका मोठ्या विषयाचा बनला, एका घटनेपुरता तो नाही मर्यादित राहिला. तर ही सगळी जी केस झाली की ह्या मुली होत्या ज्यांना पोलीस ब्रुटॅलिटी सहन करावी लागली, आणि त्याच्यानंतर तुम्ही पोलीस कमिशनर ऑफिसच्या बाहेर बसून जे आंदोलन केलं, तर ते सगळं कसं झालं? ते सगळं कसं उलगडत गेलं? त्याची तर घटना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की एक बेसिक घटना होती की एक मुलगी आलीये संभाजीनगरवर म्हणजे सासरच्या त्रासाला कंटाळून, आणि ती मदत मागते इथे एनजीओजला. आणि ती मदत मागता मागता माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली, माझ्यापर्यंत पोहोचली. आम्ही तिथला वन स्टॉप सखी सेंटरला तिचं कंप्लेंट नोंदवून घेतली. आणि असं सगळं झालं असताना ती माझ्या मैत्रिणीच्या रूमवर राहिली. ती फक्त तिथे रूमवर राहिली म्हणून, आणि ती नंतर निघून गेली. ती रूमवर राहिली म्हणून काही कोणीतरी पोलीस आले, जे पोलीस आहेत हे पण माहित नव्हतं आधी खरं तर. संभाजीनगरचे काही लोक, काही पुण्याचे काही लोक आले. त्यांनी माझ्या मैत्रिणींना मग तिथे रूमवर खूप त्रास दिला, मारहाणी, म्हणजे आपण खूपच वाईट पद्धतीने. म्हणजे जर तुम्ही चौकशी करायला आलाय की तू आता मी पोलीस आहे आणि कुठल्या तरी मुलीच्या चौकशीसाठी आला, तर मी काय विचारेल की बाई तुझ्याकडे ती आली होती का, असा असा प्रॉब्लेम आहे, असं ती घरातून गेली होती, आम्ही तिच्या सेफ्टीसाठी तुम्हाला विचारतोय. तसं न करता त्यांच्या जातीबद्दल बोललं गेलं, त्यांच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, की खूप राग काढला गेला की तुम्ही एकट्या राहतात आणि मग तुम्ही असंच असाल वगैरे वगैरे. नंतर त्यांना पोलीस स्टेशनला, कोथरूड पोलीस स्टेशनला नेऊन तिथे सगळं जातीवाचक शिवीगाळ किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली प्रॉपर. आणि मग बाकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या कॅरेक्टरवर खूप, की तुम्ही एकट्या राहतात म्हणजे तुम्ही
तुम्ही वायाच गेले असाल, तुमचे कुठल्या मुलांशी मुलीशी संबंध असतील, अशा लेवलला ते सगळं बोललं गेलं. आता त्या घटनेचं काय झालं, जेव्हा हे सगळं घडलं ना, ज्या दिवशी हे सगळं घडत होतं, मी माझ्या घरीच होते खराडीला, आणि मला फोन आला दुपारी, मला नाही माझ्या मित्राला फोन आला एका, की तुम्ही कुठे, तुमच्या मैत्रिणी ताब्यात आहेत वगैरे. तर माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर नंबर घेऊन त्याला फोन केला होता, आणि तो म्हटला मला हे काही माहित नाहीये सर, पण श्वेता इथे आहे माझ्यासोबत, तर श्वेताशी तुम्ही बोला, तिला हे माहिती आहे प्रकरण. तर मग मी बोलले, ते अमोल कामटे होते संभाजीनगरचे पोलीस API, तर त्यांच्याशी बोलले. त्यांना म्हटलं सर त्या मुलींना काही माहित नाहीये, ती जी मुलगी तुम्ही म्हणताय ते त्यांच्याकडे राहिली होती, पण ती आता वन स्टॉप सखी सेंटरलाच असेल. ते म्हटले कोण काय असतं वन स्टॉप सखी सेंटर, काही पण काय सांगताय. आणि मी त्याला म्हटलं सर तुम्ही पोलीस आहे, तुम्हाला वन स्टॉप सखी सेंटर माहित नाही. तर म्हणले हा तुम्ही शांतपणा नका करू, तुमच्या मैत्रिणी माझ्या ताब्यात आहेत आणि मी बघून घेईल तुम्हाला असं तसं. आणि मग मी त्यांच्यावर खवले, म्हटलं एक तर तुम्ही पोलीस आहेत, तर मग ही भाषा कसं काय मैत्रिणी ताब्यात आहेत म्हणजे, आणि तुम्ही कुठे आहेत ते सांगा म्हटलं. त्यांनी तोपर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं की पोलीस स्टेशनला आहेत, फक्त असं सांगाय तुमच्या मैत्रिणी ताब्यात आहेत आणि बघून घेऊ, आणि जर ती मुलगी आमच्यापर्यंत नाही आली तासभरात तर यांचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. मी म्हटलं ही काय भाषा झाली, आणि त्या मुलीला आम्ही लपवून ठेवलंय का, आणि तुम्हाला एवढं वाटतं तुम्ही माझ्या घरी या, मी खराडीला राहते, मी ऍड्रेस पाठवतो, तुम्ही माझ्या घरी या, नाही तिथे मुंडवा पोलीस स्टेशन शेजारी तिथे या, किंवा आम्हाला सांगा तुम्ही कुठे आम्ही तिथे येतो. तर त्यांनी फोन कट केला. मग दुसऱ्या तिसऱ्यांदा परत मला फोन आला, परत मी त्यांना हेच समजावून सांगितलं. मग मी ज्या ॲडव्होकेट परिक्रमा आहेत त्यांच्या थ्रू आम्ही त्या मुलीचं ऍडमिशन केलं होतं, त्या त्यांच्याशी बोलल्यात की सर ती जी मुलगी आहे ती वन स्टॉप सखी सेंटरला, जे माझं आताच बोलणं झालंय, तुम्ही त्या मॅडमांशी बोलून घ्या. हे पण बोलणं झालंय संध्याकाळी 6 वाजता, तरी पण ते आम्हाला सांगत नाही की कोथरूड पोलीस स्टेशनला. आणि त्या दिवशी खरं आयर्नी अशी की बाहेर जयंती सुरू होती, अण्णाभाऊ साठेंची जयंती होती, आणि बाहेर सगळं DJ वगैरे, अण्णाभाऊ साठेंची जयंती सुरू आहे, आणि मध्ये हे कोथरूड पोलीस स्टेशनला असं करतात, आणि सगळे रस्ते त्या दिवशी पुण्याचे ब्लॉक की जायला काही, आणि कळत नाही ना हे कुठे. मग नंतर 6:30-7 वाजता म्हटले की आता आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला आहे, पण आम्ही तिथे येतो वन स्टॉप सखी सेंटरला तुमच्या मैत्रिणींना घेऊन. मग आम्ही वन स्टॉप सखी सेंटरला जाऊन थांबलो, आणि तिथे गेले. थोड्या वेळाने म्हणतायत नाही नाही तुमच्या मैत्रिणी आम्ही घरी सोडलं, एकच मैत्रीण आमच्या ताब्यात आहे. आणि हा जो शब्द होता ना तुमच्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत, आम्ही त्यांना बघून घेऊ काहीतरी, तर ते असं वाटायचंच नाही ते पोलीस आहेत बोलणारे, असं वाटतं गुंडमवाली आहेत, किडनॅप करून घेऊन चालले. आणि मग त्यानंतर रात्री जेव्हा आम्ही आमच्या मैत्रिणीशी बोललो, आता तिचं शब्द होता, वाक्य होतं हे सगळं, की त्यांनी माझी लायकी काढली, आणि काय म्हणजे मुलगी म्हणून का जगते ना मी ह्या देशामध्ये. आणि मग आम्ही ठरवलं की असं नाही होणार, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय 3 दलित मुली आहेत त्यांना उचललं, त्यांना तुम्ही मारहाण केली, मग काहीच नाही होणार, असं नाही चालणार, आपण याच्यासाठी दाद मागू. आम्ही रात्री तिला मारहाण झाली होती, ती मेंटली खूपच डिस्टर्ब होती, तरी पण तिला आम्ही रात्री 11:30-12ला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, कोथरूड पोलीस स्टेशनला. त्यांना म्हटलं FIR नोंदवून घ्या, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आणि तिथे पण आमचा टाइम म्हणजे असं आम्हाला की आमची पोलीस असं करूच ते करू शकत नाही मॅडम. मी तिथे लिहिलं होतं ना मी की LGBTQ समुदायाचे आहात वगैरे, तुम्ही असं शिवीसारखं तुम्ही ते वापरलं. तर म्हणले LGBT काय असतं ते, आम्ही तर आमचे नाही, आमचे पोलीस असं बोलतच नाही वगैरे वगैरे अशा टाईपचं. मग म्हटलं तुम्ही लिहून तर घ्या. मग म्हटले की उद्या या, NOC द्या, फक्त नुसतं एक तक्रार नोंदवून घेतो आम्ही. त्या तक्रार नोंदवायला पण त्यांनी आम्हाला साधं झेरॉक्स दिली नाही. झेरॉक्ससाठी त्यांनी आम्हाला बाहेर पाठवलं 12:30-1ला. 2-3 मित्र गेलेत आणि झेरॉक्स काढून आणली बाहेरून, आणि खूपच त्रास दिला. मग आमचं काय म्हणणं होतं की कोथरूड पोलीस स्टेशनने हे नोंदवून घ्यायला पाहिजे. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांना म्हटलं नोंदवून घ्या. त्यांनी ते नोंदवून घेतलंच नाही. उलट तिथले जे सर आहेत ते आम्हाला सांगत बसलेत की कसं मॅडम तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात. 2 तास त्यांनी आम्हाला बसवलं त्यांच्या केबिनमध्ये. मुलीसारख्या, आणि गरजच नाही तक्रार नोंदवायची, सगळे CCTV आहेत आपल्याकडे, मी बघतो काय करायचं ते. सगळे CCTV आहेत, ते ज्या रूममध्ये ते घेऊन गेले तिथे CCTV आहेत, आणि मी बघतो. म्हटलं सर तुम्ही मेडिकल तर करा, उद्या तुम्ही विश्वासच काय ठेवायचा की तुम्ही म्हणाल की मी तर करतो सगळं, आणि उद्या जर समजा आम्ही आलो आणि काहीच झालेलं नसलं तर विश्वास कसा ठेवायचा. तर त्यांचं असं चाललं होतं की नाही असं नाही, मुलीसारखे आहेत वगैरे वगैरे. आणि जे सर आता मुलीसारखे आहेत असं म्हणतो देशमाने सर, तेच सर नंतर म्हणतात आमच्याकडे त्या रूममध्ये CCTVच नाहीये. जे मला त्या दिवशी असा शब्द देत होते की आपल्याकडे CCTV मॅडम, आपण CCTVने ते सगळं बघू आणि मी हे करतो. नंतर आम्ही मेडिकल वगैरे करून आणलं. मग नंतर हे ऐकत असते म्हणून कमिशनर ऑफिसला गेलो. तर कमिशनर ते भेटले तर नाहीच, उलट म्हणजे त्यातलं बघा आता आम्हाला एवढं तिथे रात्रभर 16-17 तास थांबून कमिशनर भेटले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी ते तुषार दामगुडे आणि त्या लोकांनी, म्हणजे त्या दिवशी रात्री आम्ही तिथे होतो कमिशनर ऑफिसला, रात्री 2 वाजता आमच्यावर लेटर काढलं की ह्या मुली नक्षलवादी आहेत, अर्बन नक्षल आहेत. 2 वाजता लेटर काढलं, आणि दुसऱ्या दिवशी तुषार दामगुडेंना कमिशनरची अपॉइंटमेंट पण भेटली आहे, आणि त्यांनी ते लेटर त्यांना दिलेलं पण आहे की आम्ही पोलिसांसोबत आहेत ह्या मुलींच्या विरोधात. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण त्यांनी ह्या सगळ्यामध्ये खेळलं. आणि माझा हा अजून पण हा प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचारता आले की त्या 3 पोरींचा काय असा हेतू असेल, 3 दलित पोरींचा,
की ज्यांना एवढी मोठी सिस्टीम अंगावर, त्यांना आम्हाला तर सुरुवातीला माहित पण नव्हतं इतकी मोठी सिस्टीम आपण अंगावर घेतोय. म्हणजे लोकांना तरी हा लढा दिसला ना फक्त समोर काय घडतंय, पाठीमागे तर किती गोष्टी घडल्या. ते जिथे राहतात त्या काही स्वतःचं घर नाहीये, त्या गावाखेड्यातून आलेल्या पोरी आहेत, रेंटने राहतायत. ती जी पहिली मुलगी होती जिच्या नावाने आपण केस पण नोंदवलेली नाहीये, तिचं तर वेगळंच प्रकरण आहे अगं. मग तिला तर त्यांनी कसं उचललंय, म्हणजे उचललंच प्रॉपर. आधी ते तिच्या घरी गेले, तिच्या रूम मालकाकडे विश्रांतवाडीला. तर तिची रूम मालकीन कुठे, त्या मॅडम ज्या आहेत ना ते जॉब करतात कुठल्या तरी शाळेत, तर त्याच्या शाळेत गेले आणि एवढ्या सगळ्यांसमोर त्या रूम मालक जे आहेत त्यांना गाडीत बसवलं. मग त्यांना हिच्या शाळेत घेऊन आलेत, मग हिला गाडीत बसवलं. आता त्या रूम मालकाला त्या ज्या आहेत रूम मालक त्या असं म्हणतात की मला गुन्हेगारासारखं वागवलं, असं फिरवलं मला त्यांनी, का तर फक्त तू आमच्याकडे भाड्याने राहतेस म्हणून. तर त्यांनी तिला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही कमिशनर ऑफिसला, त्या दिवशी त्यांचा फोन येतोय आम्हाला की तिचं सामान घेऊन जाईत ना संध्याकाळी 6-6:30ला. आणि सगळं आम्ही हे फेसबुक लाईव्ह वगैरे करतो, तिथे तो लढा चालू. इथे त्यांचं म्हणणं की आत्ताच्या ताईची रूम खाली करा, आम्हाला राहू द्यायचं नाही. सेम ह्या 2 मुलींसोबतही झालं की आम्हाला सगळा त्रास होतोय, पोलीस आम्हालाच विचारपूस करतायत, कसं काय घडलंय काय नाही. त्या जिथे काम करतात तिथनं त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं गेलं, इतक्या वर्षात नाही विचारलं गेलं ना, आता कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं गेलं. तर आणि सातत्याने म्हणजे ते सगळं प्रकरण झाल्यानंतर त्यांच्या रूमच्या खाली ना कंटिन्यू पोलीस यायचे. ते कशासाठी यायचे माहित नाही, दुकानदाराशी बोलणं, याच्याशी बोलणं, त्याच्याशी बोलणं, सीसीटीव्ही लावणं. मग लोकांचं नजर बदलते ना बघायची की ह्या मुली काय करतात, असं काहीतरी यांचं चाललेलं आहे का, काहीतरी म्हणजे असं सतत गॉसिप करत राहणं, काहीतरी त्रास देत राहणं, हे त्यांनी कंटिन्यू केलं. आणि काय होतं म्हणजे आपण लढतो, आपण ठरवतो की आपल्या मागे इतके लोक आहेत, आपण लढू वगैरे, पण किती ताकद पुरणार ना. म्हणजे जर जॉबला नाही गेलं तर तुमचं घर चालणार नाही, तुम्हाला जॉबला जायचंच आहे. तुम्ही काही असं महिनाभर असं घरी राहू नाही शकत. तर त्या मुली असं सामान्य घरातल्या आहेत की त्या स्वतःच कमवतील, स्वतःच राहतील. असं नंतर बाहेर पण तुम्हाला अशी सवय की एकदम नॉर्मल आयुष्य जगायची सवय, बाहेर जाताय, फिरताय, कामाला जाताय, घरी येताय, अचानक तुमच्याकडे सतत लोक लक्ष ठेवतायत, कुठे जातेस, काय करतेस, मोबाईल स्ट्रेस होतोय. त्यांनी तर मोबाईल स्ट्रेस करत असते आले होते, मग ती भीती, त्या तुमच्या मोबाईल मधले फोटो त्यांनी घेतलेले आहेत, त्यांच्या समोरच फोटो घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा जो मानसिक त्रास झाला ना तो खूप वाईट होता, म्हणजे खूपच वाईट होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, काही पत्रकारांना सांगून, म्हणजे आता काही पत्रकार मित्र पण होते चांगले, पण त्यांनी संभाजीनगरवरनं असं एक गॉसिप फिरवलं जे पुण्यापर्यंत आलं आणि जे त्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं की ह्या मुलींचं ना एक गँग आहे ज्या मुलींना किडनॅप करतात. आणि ह्या लेस्बियन मुली आहेत सगळ्या, आणि ही गँगच आहे. आणि यांनी ना यांचे संबंध होते त्या मुलीशी आधी 1 वर्षापासून. आणि हे पत्रकारांकरवी आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि हेच मग आमच्यासोबत जे राजकीय पक्ष होते, म्हणजे VBA चे कार्यकर्ते होते सगळे, त्यांच्यापर्यंत पण पोहोचवलं. पण आमच्या म्हणजे मग ह्या सगळ्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काँग्रेस असू दे, VBA असू दे, राष्ट्रवादीचे रोहित पवार वगैरे लोक होते, ह्या सगळ्यांपर्यंत ह्या बातम्या पोहोचवल्या. पण तरी त्यांनी ठामपणे सांगितलं की आमचं त्याशी काहीच घेणं देणं नाही, त्या मुलींची सेक्शुअल आयडेंटिटी असेल ती असेल, आमचं घेणं देणं काय आहे की तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांच्या घरी, एवढंच सांगा. बाकी तुम्ही मागे त्यांचं काय होतं ना आता पुढे काय ते आम्हाला सांगू नका, त्याच्याशी आमचं काही घेणं. तरी ही मॅच्युरिटी राजकीय पक्षाने दाखवणं, याचं पण मला म्हणजे अंजलीताईंनी मला स्वतः फोन करून सकाळी 6-6:30 एका दिवशी सकाळी फोन केला होता आणि म्हटल्या की श्वेता, तुला आणि परिक्रमाला टार्गेट करण्यासाठी हे सगळं होतंय, पण तुम्ही घाबरू नका. म्हणजे VBA म्हणून तर आपण असं म्हणतोच ना की सेक्शुअल आयडेंटिटी काही असली तरी आपल्याला आपलं म्हणणं मांडण्याचा आणि नेतृत्व करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर ह्या गोष्टींना म्हणजे बिलकुलच घाबरू नका, जे होईल ते आपण पाठीशी आहोत. तर एखाद्या पॉलिटिकल लिडरने इतक्या ठामपणे सोबत राहणं की तुम्ही फक्त नीट राहा, बाकी आम्ही बघून घेतो, हे पण ह्या गोष्टीमध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह बाजू होती. पण जो मानसिक त्रास त्यांनी द्यायचा झाला तो दिलाच. आता त्यातलं एक अपडेट अशी झाली की जेव्हा FIR दाखल झाला तर असं वाटलं होतं की चला थोडंसं रिलॅक्स झालं वगैरे. त्यांनी काय केलं, FIR दाखल झाल्यानंतर पहिलं ते पंचनामा करतात ना, आता जिच्या नावाने कंप्लेंट आहे ती मैत्रीण गावाकडे, म्हणजे इथून 10-12 तासाच्या अंतरावर. तर तिला सकाळी 12 वाजता 10-10:30 सांगितलंय की आज पंचनामा आहे दुपारी. मग ती म्हटली मी गावाकडे येऊ नाही शकत. मग यांनी पुढे ढकललं की 3-4 दिवसांनी ती येईल. तर म्हटले नाही, उद्याच होईल तर उद्याच होईल, नाही तर होणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10ची वेळ दिली आणि तिला शक्यच झालं नाहीये ना. मग तिच्यासोबत जी दुसरी होती जी हे आय विटनेस होती, ती त्या सगळ्यांसोबत गेली. तुला माहिती जसं त्यांनी ज्या दिवशी त्यांना चौकशी म्हणून त्रास दिला ना, सेम त्रास त्यांनी तिला दिला पोलिसांनी. सकाळी ते तिच्या रूमवर असे 2-4-5 गाड्या घेऊन आले. मग सकाळपासून म्हणजे 9:30-10 पासून
ते रात्री 11ला तिला सोडलंय बापरे. आणि हे पंचनामा करत होते. असा कुठला पंचनामा आहे तुमचा? 12 तास तुम्ही एका पोरीला घेऊन फिरताय, तिचं खायचं प्यायचं तुम्ही विचारत नाहीये, तिला त्रास देताय, परत मेंटल हॅरॅसमेंट तिची सगळी केली, खूप वाईट पद्धतीने केलं. आणि तर आता आमच्या लक्षात आलंय की हे काही थांबणारं प्रकरण नाहीये, हे वाढत जाणार आहे, म्हणजे खूपच वाढत जाणार आहे. आणि कदाचित आधी लक्षात नव्हतं आलं की इतके मोठे शत्रू आपण अंगावर घेतलेत, पण आता ते लक्षात येतं. आलेलं आहे. मी तेच विचारणार होते की सुरुवातीला काही काळ जेव्हा हे सगळं सुरू झालं आंदोलन आणि लढा, तेव्हा आपण बघितलं की तुम्ही सतत फेसबुक लाईव्ह करून सगळ्यांना ह्याची माहिती देत होतात, सगळ्यांसमोर होतो. आपण बघत होते की सगळे राजकीय पक्ष तिथं आलेले आहेत पाठिंब्याला. पण त्याच्यानंतर आपण बघतो की हा लढा चालूच राहिलेला आहे. आता जेव्हा FIR आली तेव्हा आपण परत त्याच्याबद्दल चर्चा केली, पण मागून हे सगळं एका बाजूला सगळं सुरूच आहे. तर हा सगळा त्रास म्हणजे एका बाजूनी हे सुरू आहे, दुसऱ्या बाजूनी आता ह्या निवडणुकांची तयारी, तर हे सगळं कसं सुरू आहे सध्या? आणि आत्ताही त्या सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे का? आता पुढची जी लढाई आहे, ही जी कायद्याची जी लढाई आहे पुढची, त्याच्यामध्ये त्यांचा सर्वांचा पाठिंबा आहे का अजूनही? बिलकुल. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणजे सुजातदादा असतील किंवा अंजलीताई, हे तर खूपच वैयक्तिक लेवलला सोबत आहे. आणि मी सातत्याने म्हणते की पॉलिटिकल आणि लिगल लेवलला सोबत असणं एक वेगळा भाग, आणि वैयक्तिक लेवलला म्हणजे त्या तिन्ही मुलींच्या जॉबचं जेव्हा हे झालं होतं ना की जॉबवरून तिघांना काढून टाकतोय आम्ही असं, तेव्हा अंजलीताईंनी स्वतः की मी बघते त्यांच्या जॉबचं, त्यांना जॉब पण सुचवले होते 1-2 की तुम्ही हे करा. त्यांना जेव्हा रूमचा प्रॉब्लेम आला तेव्हा अंजलीताईंनी स्वतः इंटरव्ह्यू केलं की मी तुम्हाला जागा शोधून देते आणि इथे राहा वगैरे. तर ह्या पातळ्यांवर त्यांनी हे सगळं केलं. किंवा रोहित पवार पण खूप दिवस फोन करत होते, दर 5-6 दिवसाला एक फोन करायचे की त्या बऱ्या आहेत का, त्यांचं ठीक आहे का. कारण की माझ्यासाठी पण हा अनुभव नवा होता की एखादी घटना घडली, त्या राजकीय नेते येतात आणि निघून जातात, पण त्यांनी इतकं ते लक्षात ठेवून फोन बिन करणं की त्यांचं व्यवस्थित आहे का, त्या व्यवस्थित आहे का, त्यांचं जॉबचं वगैरे आहे का. किंवा हर्षवर्धन सपकाळांनी स्वतः ते जिच्या नावाने कंप्लेंट आहे त्या मुलीला हे दिलं होतं की तुला माझ्याकडे तू जॉबला आहे, काही टेन्शन घेऊ नकोस. तर त्या पातळीवर राजकीय नेत्यांनी आणि सगळे राजकीय पक्ष विसरून, म्हणजे CP ऑफिसलाच त्या दिवशी अंजलीताई असं म्हटल्या की आपला हा पक्षाचा लढा नाहीये, ते रोहित पवार होते. ते म्हटले की तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा, आपण सगळे एका ग्रुपमध्ये असू, हे काही VBAचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं काम आहे, आणि जोपर्यंत हे होत नाही ना तोपर्यंत आपण या मुलींच्या सोबत असू. तर त्याच दिवशी ती अंडरस्टँडिंग एक तयार झाली की ह्या प्रकरणामध्ये ना बाळासाहेबांच्या घरी सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मिटिंग झालेल्या आहेत, म्हणजे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे सगळे नेते एकत्र बसलेत बाळासाहेबांच्या घरी. अशा 5-7 मिटिंग अशा डिटेलमध्ये झालेल्या आहेत की कसं करायचं, लिगली पुढे कसं जायचं. आणि लिगली सगळ्यांनी बाळासाहेबांवर तो विश्वास ठेवला की तुम्ही म्हणाल, तुमची टीम म्हणेल त्याच्यात आम्ही सोबत आहे. आता इथलं जे सेशन कोर्टातलं आहे ते तायडे वकील आहेत, त्या तायडे सर आहेत VBAचे, त्यांनी ते मेन हे होते वकील, परिक्रमा, ॲडव्होकेट परिक्रमा, नंतर भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे होते, रेखा चौरे ज्या आहेत त्या VBAच्या होत्या. असे सगळ्या वकिलांनी मिळून ते लढलं. आता कालचं अपडेट असं आहे की ते क्वेश्चनसाठी इथे गेलेत हायकोर्टात. बरं, हायकोर्टात त्यांचे वकील कोण आहेत तर न्यायमूर्ती चंद्रचूड जे आहेत, माझे न्यायमूर्ती, त्यांचा मुलगा अभिनव चंद्र, पुणे नाही, संभाजीनगर पोलिसांचा, हा, ते 7-8 जण आहेत, त्यांचं वकील आहेत अभिनव चंद्रचूड. तर आता ते लढणार आहेत त्यांची केस हायकोर्टामध्ये. मग हायकोर्टात जेव्हा जाईल तेव्हा आम्ही स्वतःच, म्हणजे तसं बाळासाहेब म्हटलेच होते हायकोर्टात जेव्हा लढायचं तेव्हा मीच आपलंच बेंच असेल आणि मीच ते बघेल. तर आता ते बाळासाहेब, आणि आधीपासून आम्ही म्हणतो की बाळासाहेबांच्या याच्यानुसार ते होईल लिगली जे व्हायचंय ते. तर हा मला खूप चांगला अनुभव ह्या सगळ्यातला की सगळ्या नेत्यांनी त्यांचे राजकीय जे म्हणजे पक्ष आणि हे सगळं सोडून ते आमच्या सोबत, त्या मुलींसोबत आहेत कंटिन्यू, की त्याला जे काही लागेल तिथे आम्ही आहोत असं म्हणून. आता थोडंसं शेवटाकडे येऊयात की तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात, तुम्ही ग्रामीण भागात वाढलात, त्याच्यानंतर तुम्ही पुण्यात येऊन आणि शहरी भागात येऊन तुम्ही फक्त शिक्षण नाही घेतलं तर बरंच कामही तुमचं सुरू ठेवलं, तुम्ही परदेशात जाऊन तिथं तो एक्सपोजर घेऊन आलेला आहात. तर ह्या सगळ्या शिक्षणाचा, ह्या एक्सपोजरचा तुमच्या कामामध्ये, मग ते सामाजिक असू देत किंवा राजकीय, ह्याच्यात काय फरक पडतो, ह्याच्यात त्याचा कसा परिणाम होतो किंवा काय त्याचा फायदा होतो? मला असं वाटतं, मी जेव्हा सुरुवातीला काम करायचे म्हणजे तेव्हा पण खूप काम करायची उर्मी होतीच की असं करू आणि मग खूप कष्ट करू, खूप मेहनत करू आणि असं सगळं उर्मी होतीच. पण तुम्ही जसं जसं शिकता, वाचता, तर तुम्हाला म्हणजे
एक चौफेर तुम्ही बघू शकता एखाद्या गोष्टीकडे, की एक घटना घडली तर तिच्याकडे तुम्ही वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकता. एक म्हणजे असं लावून नाही धरत तुम्ही की माझंच खरं आणि मी म्हणते आता मला हे वाटतं ते हेच बरोबर असं. तर जेव्हा मी उच्च शिक्षणासाठी समजा मी बाहेर पडले, म्हणजे मी बेंगलोरला गेले ना, तर मी एक थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह शिकले गोष्टींकडे बघण्याचा. तोपर्यंत मी जेव्हा पुण्यात होते तोपर्यंत मी गोष्टींकडे खूप असं चळवळीच्या दृष्टीनेच बघायचे, की ठीक आहे म्हणजे असं झालं, सोडलं, आंदोलन झालं आणि असं केलं. तर तो एक वेगळा मार्ग झाला लढायचा. आणि हा पण एक मार्ग असू शकतो की जिथे आपण कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करत राहायचं सातत्याने. तो एक मार्ग मला समजला मी जेव्हा अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला गेले तेव्हा. नंतर जेव्हा मी काम करायला लागले एनजीओस मध्ये वगैरे, तेव्हा मला अजून की तुम्ही फक्त एक मुद्दा धरला कुठला तरी, ह्या मुद्द्यावर मला काम करायचं, तर तेच की त्या मुद्द्याला फक्त एकाच दृष्टिकोनातून बघून त्याच्यावर नाही काम करावं लागेल. तुम्हाला 4 गोष्टींवर बघून मग ते क्रिटिकली पण तुम्हाला ते बघावं लागेल. ते पण एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाला. नंतर म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा जर मी आधी 7-8 वर्षापूर्वी राजकारणात पडले असते ना, तर मी खूप वेगळ्या पद्धतीने राजकारण बघितलं असतं. खूप असं नाही म्हणत का, म्हणजे खूप असं की हेच करायचं असं राजकारण माझं राहिलं असतं. आता मी जेव्हा राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे बघते ना, तेव्हा मला स्वतःला असं वाटतं मी खूप तटस्थपणे बघू शकते गोष्टींकडे, की मी लगेच असं रागाला नाही जाऊ शकत किंवा लगेच असं भारावून पण नाही जात. म्हणजे एखादी मुद्दा समोर आला तर त्या मुद्द्यावर 4 बाजूने विचार करून, त्याच्यातलं मग डिटेलिंग काढून, त्याच्यातला थोडासा अभ्यास करून, वर न बोलता मग त्याच्या पाठीमागचं सगळं बॅकग्राऊंड काय आहे, थेरॉटिकल त्याचं सगळं बघून, थोडासा रिसर्च करून मग बोलायला प्राधान्य दिलं जातं. आणि मग ते काम लावून धरायला पण प्राधान्य दिलं जातं. तो मुद्दा सोडला नाही जात. तर हा एक फायदा मला असं वाटतं की एक्सपोजर तसं मिळालं. आणि आता कॉन्टॅक्ट खूप आहेत, की समजा मी पुण्याला शिकले तर पुण्याचं एक वर्तुळ आहे, नंतर बेंगलोरला गेले तिथलं एक वर्तुळ आहे, मग लंडनला गेले तिथले एक जगभरातले मित्रमैत्रिणी आहेत. चळवळी तिथे मी समाजवादी चळवळी होते, सेवा दलात अनेसमध्ये होते, तर महाराष्ट्रभरातले तसे लोक आहेत. आता पक्षाचं काम करते तर पक्षातले तसे काही लोक आहेत. तर त्याच्यामुळे एक तसं कनेक्शन आहेत. आणि ते कनेक्शनचा त्यांच्या जे लोक सोबत आहेत त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या सोबत असण्याचा खूप फायदा होत राहतो. तर मला स्वतःला खूप छान वाटतं की मी बऱ्यापैकी चांगलं शिक्षण वगैरे घेऊन मग मी याच्यात उतरते. बरोबर. तर आता ह्या निवडणुकीत आणि निवडून आल्यानंतर हे सगळं घेऊन काय तुम्ही कराल असं अपेक्षित आहे? म्हणजे काय तुमची करायची इच्छा आहे पुढे? मला एक विधायक राजकारण जे म्हणतो मी, मला टॅगलाईनच ती ठरवली की विधायक कामासाठी कटिबद्ध. मग विधायक म्हणून जे येतं, जे चांगलं करता येईल, म्हणजे अगदी फक्त विकास कामं म्हणून रस्ते आणि पाण्यावरच न बोलणं, तर इथल्या प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. माझ्या गावात कुठल्याही जातीच्या, धर्माच्या माणसाला, कुठल्याही जेंडरच्या माणसाला असुरक्षित वाटता कामा नये. हिंसा तिथली कमी झाली पाहिजे. तिथे वातावरण छान राहिलं पाहिजे. तिथे वाचनासाठी म्हणजे लायब्ररीज आमच्याकडे आहेच, पण त्याचं जे काही होत नाहीये काही, त्याचं काहीतरी घडलं पाहिजे. साहित्यावर तिथे काहीतरी घडलं पाहिजे. तिथे चर्चासत्र, म्हणजे आमच्याकडे हे नाहीये, हे वातावरण नाहीये, ही संस्कृती किंवा आता काही वर्ष, म्हणजे मी लहान असल्यापासून मी बघत नाही की चला कोणीतरी येतंय, 4 लोक गप्पा करतायत एखाद्या छान विषयाला घेऊन, असं म्हणजे वैचारिक चर्चा करतायत, सांस्कृतिक चर्चा करतायत, कुणीतरी आले आणि व्याख्यानमाला होतं, हे घडत नाहीये. त्या व्याख्यानमाला मला सुरू करायच्या आहेत. लोकांनी ऐकावं, लोकांनी नाटकं बघावीत, चांगले कार्यक्रम बघावेत. हे माझ्या मतदारसंघाकडे बघताना मला हे असं सगळं करावं असं वाटतं. लिहावं मुलांनी, त्यांना करिअरचे वेगवेगळे मार्ग मिळावेत. ज्या मुलींना असं वाटतं की मला नाही पुण्या मुंबईत जायचं, इथेच मला करिअर करायचं गावाकडून, त्यांना तसे करिअरचे ऑप्शन निर्माण करून द्यावेत. तर हे विधायक म्हणून जे काही करता येईल. आणि एक महत्वाचं मला असं वाटतं की एक लिडरशिप महिलांची डेव्हलप करावी. की आता म्हणजे खूप आमच्याकडे बोलताना असं म्हटलं की तुझ्या समोर ज्या 2 उमेदवार आहेत ना, त्यांचं काहीच नाहीये, त्यांचे नवरेच बघतील. मला ह्या वाक्याचं वाईट वाटतं, कारण की मला असं वाटतं की ही त्यांची चूक नाहीये. त्याआधी 1-2दा निवडून आलेल्या पण आहेत, पण त्यांना संधीच नाही भेटली, त्यांना एकदा पण लोकांनी बोलताना ऐकलेलं नाहीये. तर एक लिडरशिप डेव्हलप व्हावी, आणि त्याच्यासाठी माझ्यासोबतच्या ज्या काही महिला निवडून येतील त्या सगळ्यांसोबत काम करता यावं, की असं सगळं मी राजकारणाकडे बघते. आता विधायक काम म्हणून त्याकडे बघते. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशा प्रकारच्या अनेक मुलाखती, अनेक रिपोर्ट्स आमच्या या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर महिना आलेला आहे आणि त्याचबरोबर इंडी जर्नल मीडिया कॉन्क्लेव्ह
हा जो आमचा कार्यक्रम आहे, जो दरवर्षी इंडी जर्नल आणि पुणे कलेक्टिव्ह आणि इतर अनेक संस्था, पुरोगामी संस्था आणि लोक मिळून हा जो कार्यक्रम आम्ही करतो, ज्याच्यामध्ये देशभरातले पत्रकार, संपादक, इतर माध्यमकर्मी असे सर्वजण एका प्लॅटफॉर्मवर येतात आणि वेगवेगळ्या, फक्त माध्यमांशी निगडीत नाही तर सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या गोष्टींवर तिथं चर्चा होतात. तो कार्यक्रम घेऊन आम्ही परत आलेलो आहोत. यावर्षी 20 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे पुण्यातल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात. तर याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन आता ओपन झालेलं आहे. त्याचे पास तुम्ही कधीही बुक करू शकता ऑनलाईन. त्याच्यासाठीच्या ज्या लिंक्स आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सोडत आहोत. आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट रोजच त्या लिंक्स दिसतील. त्यामुळे आजच तुमचा पास बुक करा. कोण कोण येणार आहेत त्याची सर्व लिस्ट आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तर ते सुद्धा नक्की बघा, कार्यक्रमाला नक्की या, पासेस बुक करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.